युग प्रवर्तक डॉक्टर येडगेवार नाटकाला धुळ्यात विरोध, पोस्टर फाडून हिरे भवनातील प्रयोग उधळण्याचा इशारा। इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या युग प्रवर्तक डॉक्टर येडगेवार नाटकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करत भारतीय संविधान सेनेचे कार्यकर्त्यांनी या नाटकाचे पोस्टर फाडले, तसेच हिरे भवनातील प्रयोग उधळून लावण्याचा इशारा देखील दिला आहे। महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य विभाग आणि काही उजव्या विचारसरणीच्या संस्थांच्या सहकार्याने हिरे भवन येथे रविवारी युग प्रवर्तक डॉक्टर येडगेवार या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे। या नाटकाच्या माध्यमातून पुरोगामी राज्याच्या मातीत जातीयवादाचे आणि मनुवादाचे विष पेरण्याचे अधिकृत शासकीय प्रयत्न सुरू असल्याचा संविधान सेनेचा आरोप आहे। डॉक्टर येडगेवारांचा खरा इतिहास अत्यंत संकुचित आणि बहुजन विरोधी राहिला आहे। जेव्हा संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध लढत होता तेव्हा येडगेवारांनी RSSची स्थापना करून बहुजन समाजाला स्वतंत्र लढण्यापासून दूर ठेवण्याचे काम केले। इंग्रजांविरुद्ध एकही आंदोलन न करणाऱ्या व्यक्तीला युग प्रवर्तक म्हणणे हा स्वतंत्र लढ्याचा अपमान आहे। हा महाराष्ट्र शिव फुले आंबेडकरांचा असून त्यामुळे RSS व मनुवाद्यांचे उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही। डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसर व शहरातील नाटकाचे सर्व वादग्रस्त बॅनर तात्काळ जप्त करून हटवण्यात यावे। समाजात जातीयवाद आणणाऱ्या नाटकांचे आयोजक, लेखक, दिग्दर्शकांची कायदेशीर चौकशी व्हावी। 5 जुलैला होणाऱ्या या नाटकाच्या प्रयोगावर तात्काळ बंदी घालावी, अन्यथा भारतीय संविधान सेना रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल, हिरे भवनात जाऊन नाटक उधळून लावेल, असा इशारा आनंद लोंढे, रवी पवार, चेतन गायकवाड, आबासाहेब अमृतसागर, विजय भांबरे, भाऊसाहेब बैसाने, गौतम पाटोडे, गोपाळ शिरसाट यांनी दिला आहे। भारतीय जनता पार्टी निषेध असो, मनुवादी नाटक होऊ द्यायचे नाही, हे मनुवादी नाटक होऊ द्यायचे नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। चला चला इकडे दोन मिनिट धुळ्यामध्ये हिरे भवन येथे युग प्रवर्तक येडगेवार यांचं नाटक आहे। या नाटकाला भारतीय संविधानातर्फे आणि आंबेडकरी समाजातर्फे आमचा तीव्र विरोध आहे। मुळात हे नाटक राज्य शासनाने अनुदानित त्यांना काहीतरी अनुदान दिलेलं आहे, 44 लाख असं आम्हाला कळलेलं आहे। मुळात एखादी घटनाविरोधी कृती करणारे RSS ज्यांनी भारतीय संविधानाचा कधी सन्मान केला नाही, भारतीय तिरंगा कधी आपल्या हेडक्वार्टरला लावला नाही, अशा येडगेवारांचं नाटक तेही युग प्रवर्तक म्हणून महाराष्ट्र शासन कसं काय लावू देतं आणि ते कसं काय चालू देतं, म्हणून आमचा याला तीव्र विरोध होता। त्याचं जे बॅनर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होतं, म्हणजे ज्यांनी भारतीय संविधान लिहिलं त्यांच्याच पुतळ्याजवळ ज्यांनी संविधानाला मानलं नाही त्याचं बॅनर लावणं हे आंबेडकरी समाजाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही मानतो। म्हणून आम्ही तीव्र आमच्या भावना होत्या, तर या भावनेतून आम्ही प्रशासनाला एक ताकीद देत या ठिकाणी विनंती करत हे बॅनर पाडलेलं आहे। आणि 5 जुलै रोजी जे काही भारतीय संविधानाचा निषेध करणारं, भारतीय संविधानाला नेहमी पायाशी तुडवणारं ही जी काही विचारसरणी आहे RSSची, तिला विरोध म्हणून आम्ही हे नाटक होऊ देणार नाहीत आणि झालं तर याचा तीव्र विरोध आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून करेल, ही आम्ही ग्वाही देतो। जय भीम, जय संविधान।